पुस्तक दुर्दम्य भाग 32. दाजीसाहेब खरे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी नियमाने डोंगरीच्या तुरुंगात येत असत. जेलचा सुप्रिटेंडंट देखील उदारपणे त्यांना भेटायला व स्वस्थपणे बोलायला परवानगी देत असे. दाजीसाहेब त्या दिवशी असेच आले होते. त्यांना पाहून या दोन्ही मित्रांना खूपच आनंद झाला. दाजीसाहेब म्हणाले, तुम्ही दोघेही खंगलेले दिसता. इथे फारच कष्ट होत असतील नाही? आगरकर हसले. छे हो, सध्या तर आमची चैनच चालली आहे म्हणा ना. आम्हाला दोघांनाही पाणी पिण्यासाठी आता खास काळ्या मातीचे तांबे मिळाले आहेत. सुप्रिटेंडंट साहेबांनी दयाळू होऊन ही सवलत दिल्यानं आम्ही हवं तेव्हा निवांतपणे पाणी पिऊ शकतो. हो, आणि हे पहा फडकं, मला शीतादिकांचा वारंवार त्रास होतो म्हणून नाक पुसण्यासाठी हे मिळालं आहे. यामुळे आमच्या न्यू स्कूलातले खालच्या वर्गातले विद्यार्थी जसे सदऱ्याच्या बाहीलाच नाक पुसतात तसं करण्याचा प्रसंग आता माझ्यावर येत नाही. याहून अधिक सुख ते कोणतं? दाजीसाहेबांचा चेहरा चिंतातूर झाला. अहो गोपाळराव, तुमची तब्येत बरी नाही तर तुरुंगाच्या इस्पितळात का जात नाही? इथल्या डॉक्टरांना सांगितलं तर ते व्यवस्था करतील. डॉक्टरांना सांगणार कसे? आम्हाला तोंड उघडून रांगेनं उभं करतात आणि डॉक्टर भुरकन पुढून निघून जातात. बोलण्यासाठी तोंड हलवावं तो डॉक्टर गेलेले. पण एका अर्थी हे ठीकच आहे. आमच्याबरोबर असलेल्या वामनराव रानड्यांना आव झाली होती म्हणून इस्पितळात ठेवलं होतं. ते 2-4 दिवसातच अगदी विनवण्या करून परत आले. कोठडीत परतल्यावर त्यांच्या मनाला फारच संतोष वाटला. आगरकर विनोदानं बोलत होते, पण खऱ्यांच्या डोळ्यातून मात्र पाणी आले. ते पाहून आगरकर म्हणाले, अहो, या गोष्टी तुम्ही मनाला कसल्या लावून घेता? आम्ही जाणून बुजून ही कार्य आरंभली आहेत, तेव्हा अशा प्रसंगांना तोंड द्यायची आमची तयारी आहे. पण आता यापुढे अंमळ जपूनच आपली जी कार्य करायची आहेत ती करा. आगरकर ठासून म्हणाले, अहो, तुरुंगवासाची कोणाला का हौस आहे, पण तो टाळावा म्हणून आम्ही आमची अंगीकृत कार्य सोडणार नाही. माझा हा दमा जसा मला जन्माचा चिकटला आहे तसाच आमचा निश्चयही आम्हाला चिकटला आहे. बळवंतराव म्हणाले, अहो, उलट इथे आल्यापासून आमच्या गोपाळरावांच्या मनात अधिक धाडसी विचार येऊ लागले आहेत. दाजीसाहेब अंमळ घाबरून म्हणाले, ते कोणते बुवा? इथे एक वेडा कैदी आला आहे. त्याची अशी महत्त्वाकांक्षा आहे की पोलीस सुप्रिटेंडंट गाडीत बसला असता घोड्यासकट त्याची गाडी लांबवायची. त्याच्याशी हल्ली गोपाळरावांचं बरंच सूत जमलं आहे. आता यावरून तुम्ही काय समजायचं ते समजा. दाजीसाहेब यावर खूपच हसले आणि मग म्हणाले, तुम्ही दोघेही वेडे आहात झालं. तेवढ्यात वॉर्डर अंमळ दूर गेला होता. तो पुन्हा तेथे आला. त्यामुळे इतक्या मोकळ्यापणाने चाललेले हे संभाषण मंडळींना आवर्ते घ्यावे लागले. त्यावेळी टिळक आगरकरांना दुसऱ्या मजल्यावरच्या खोल्यांमध्ये हलवले होते. त्या खोल्या अधिक मोठ्या होत्या आणि तेथून बाहेरचे दृश्यही दिसत होते. त्या दिवशी चांदणे पडले होते. चांदण्यांचा एक तुकडा गजातून आत आला होता. गजांच्या बाहेर आकाशाच्या मुक्त विस्तारात चंद्र तरंगत होता. पलीकडे वाळकेश्वराचे समुद्रात घुसलेले टोक दिसत होते. बळवंतराव आणि आगरकर कोठडीच्या गजातून त्या दृश्याकडे टक लावून पाहत होते. आगरकर म्हणाले, असं रमणीय दृश्य पाहिलं म्हणजे मला इंग्रजीतल्या अनेक सुंदर कवितांची आठवण येते. खरंच आपल्याला येथे ग्रंथ आणायला दिले तर काय बहार होईल नाही? बळवंतराव म्हणाले, तशी परवानगी मिळाली तर मी ऑस्ट्रोनॉमीवरचे ग्रंथ मागवून घेईन. केरुनाना म्हणतात की आकाशातील नक्षत्र म्हणजे या विश्वाचं कॅलेंडर आहे. आगरकर आवेशाने उद्गारले, बळवंतराव, या सर्व सुखांपासून आपण स्वतःला वंचित केलं आहे. ते या आपल्या समाजाची उन्नती व्हावी म्हणून. पण हा समाज तर जागचा हलायला तयार नाही. सगळ्या दुष्ट रूढींना कवटाळून हा डाराडूर झोपलेला आहे. तो नुसत्या गोड शब्दांनी जागृत होईल असं मला वाटत नाही. त्यासाठी कठोर वाकताडनाचीच आवश्यकता आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर आपण आता तेच केलं पाहिजे. बळवंतरावांना त्यांची ही घाई रुचली नाही. गोपाळराव, रूढी ही अत्यंत बलवान असते. मोठमोठ्या साधुसंतांना देखील तिचे पाश तोडता आले नाहीत. तेव्हा समाजाचं परिवर्तन हे सावकाशच होणार हे आपण गृहीत धरलं पाहिजे. या बाबतीत आपण आग्रह धरला तर लोक आपल्याला बाजूला सारतील. रूढी सोडायचे नाहीत. तसं झालं तर आपल्याला कोणतंच कार्य करता यायचं नाही. लोकांची सहानुभूती ही एवढी एकच शक्ती आपल्याजवळ आहे. दुसरं आपल्याजवळ आहे काय? हा विषय निघाला म्हणजे आगरकर अगदी पेटल्यासारखे होत. या किडलेल्या समाजाच्या सहानुभूतीनं तरी काय साध्य होणार आहे?
वासुदेव बळवंत फडक्यांना काय समाजाची सहानुभूती नव्हती? पण त्या सहानुभूतीनं काय निष्पन्न झालं? आधी हा समाज बलिष्ठ आणि चैतन्यपूर्ण केला पाहिजे. मग त्यासाठी त्यावर टीका करून आपण त्याच्या अप्रीतीला पात्र झालो तरी बेहत्तर आहे. सरकारचा राग आपण सहन करीत आहोत. आता त्याहूनही कठीण गोष्ट आपल्याला करायला हवी. खुद्द आपल्या लोकांचाच रोष आपण सहन करायला हवा. नाही तर आपण आरंभलेले हे सर्व उद्योग व्यर्थ ठरतील. बळवंतराव देखील आता उत्तेजित झाले. गेल्या पिढीतल्या सुशिक्षितांप्रमाणे तुम्ही देखील ह्या आपल्या समाजाला केवळ नावं ठेवीत आहात. हा समाजात दोष असतील, पण त्यांचं कर्तृत्व त्यामुळे नष्ट झालं आहे असं मी मानत नाही. या कर्तृत्वाला जागृती येईल ती स्वाभिमानामुळे. हा स्वाभिमान जिवंत करायला हवा, म्हणजे मग सर्व काही साध्य होईल. पण तुम्ही जर तो स्वाभिमान खच्ची करायला निघालात तर तुमचं आमचं साफ पटायचं नाही. आगरकर आवेशाने म्हणाले, नसेल पटणार तर नको पटू दे. तत्वाचा प्रश्न आला की तुमच्यासारख्या जीवश्च कंठस्थ मित्राच्या स्नेहावर तिलांजली द्यायला मी देखील मागे पुढे पाहणार नाही. पण एवढ्यात बाहेरून शिपाई ओरडला आणि त्यामुळे ही तिलांजली इतक्यावरच थांबली. तुरुंगात ग्रंथ आणण्याची परवानगी मिळाली होती. लेखन साहित्यही मिळाले होते. आगरकरांनी हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले. पण पुढे हा लेखन वाचनाचा उत्साह थंडावला. अंगात जेवढे त्राणच राहिले नव्हते. बळवंतरावांचे वजन 24 पाऊंडांनी घटले होते आणि आगरकरांचे 16 पाऊंडांनी. दोघांचेही चेहरे विवर्ण झाले होते. गाल बसले होते, ओठ काळे पडले होते. तुरुंगातल्या अन्नाने दोघांनाही टेकीला आणले होते. असेच एक दिवस रात्रीच्या वेळी दोघे कोठडीत बसले होते. बोलून बोलून सगळे विषय संपून गेले होते. त्यामुळे दोघे स्तब्धच होते. पण ही स्तब्धता देखील कष्टदायक वाटत होती. थोड्या वेळाने बळवंतराव म्हणाले, काय हो गोपाळराव, आज अगदी गप्पसे? आगरकरांनी आपली टोपी जमिनीवर आपटली. काय बोलायचं? बोलून बोलून सगळे विषय संपले. तुम्ही काय बोलणार हे मला अधिक माहीत असतं आणि मी काय बोलणार हे तुम्हाला मी तोंड उघडण्यापूर्वीच कळतं. तुम्ही आणि मी सारखे एकत्र असतो म्हणून लोक आपली चेष्टा करतात. पण सरकारनं मात्र आपली दोघांची एकमेकांशी बोलायची हौस अगदी पुरती फेडून टाकली आहे. मला असं वाटतं की इथून सुटल्यावर आपण दोघेही काही दिवस तरी एकमेकांची तोंड देखील पाहणार नाही. टिळक आगरकर तुरुंगात गेले म्हणून लोक त्यांना विसरले नाहीत आणि त्यांची चळवळ देखील थांबली नाही. त्यांचा सदहेतू व तरुण वय लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षा कमी कराव्या अशा अर्थाचा अर्ज खुद्द रावसाहेब मंडलिक व डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल वर्ड्सवर्थ यांनी सरकारकडे पाठविला होता. परंतु तो फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे लोक सरकारवर अधिकच चिडले आणि ते दोघे संपादक तुरुंगातून सुटले की त्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर स्वागत करायचे असे लोकांनी ठरवून टाकले होते. या बाबतीत ब्राह्मणेतरांचा उत्साह ब्राह्मणांपेक्षाही अधिक होता. ब्राह्मणेतरांच्या स्वभावानुसार तो चांगला घसघशीतही होता. कारण या तरुण संपादकांनी एका क्षत्रिय राजाची त्याच्या ब्राह्मण दिवाणाविरुद्ध कड घेतली होती. त्यासाठी तुरुंगवास सोसावा लागला होता. ज्योतिराव फुल्यांचे सहकारी मुंबईत दीनबंधू नावाचे पत्र चालवित असत. त्या पत्राने असे सुचविले की अन्यायाने या उभ्या होतकरूस कारागृह प्राप्त झाले आहे, तर त्यांच्या मनातून सजेविषयी तिळमात्र किंतु न राहू देण्याकरता ते सुटतील तेव्हा त्यास मानपत्र द्यावे व तुरुंगातून सुट्टेवेळेस एका मोठ्या रथात त्यास बसवून वाजत गाजत इच्छिलेले स्थळी पोचवावे. असे करण्यास आम्ही मुक्त्यार आहोत. ऑक्टोबर महिन्यात 26 तारखेला टिळक आगरकरांची सुटका व्हायची होती. त्या दिवशी त्यांचे स्वागत करायला लोकांचा केवढा तरी समुदाय तुरुंगाबाहेर जमला होता. निरनिळ्या लोकांनी त्यांना नेण्यासाठी घोड्याच्या गाड्या आणून उभ्या केल्या होत्या. या बाबतीत ज्योतिराव फुले, दीनबंधूंचे संपादक लोखंडे आणि दामोदर सावळाराम यंदे यांचा विशेष पुढाकार होता. या गर्दीत दाजीसाहेब खरे अर्थात सर्वांच्या पुढे होते. बापूसाहेब आठले मुद्दाम आले होते. कोल्हापूरहून आणि इतर दूरवरच्या गावाहून देखील मंडळी आली होती. त्यात गोपाळ कृष्ण गोखले हा विद्यार्थी होताच. जुन्नरचा एक उत्साही गृहस्थ संपादक द्वयांची निकडीची गरज ओळखून आपल्याबरोबर एक न्हावी घेऊन आला होता. तुरुंगात 2 सरकारी वस्तरे होते. त्यांना दर महिन्याच्या सुरुवातीला नियमितपणे धारही लावली जात असे
आणि ते चालवणारा कुशल कैदी कारागीरही तिथे होता. पण त्याचे कौशल्य पाहून सरकारी वस्तार्याने आणखीन हजामत नको असा निर्णय बळवंतरावांनी आणि आगरकरांनी एकमताने घेतला होता. त्यामुळे दोघेही केस वाढून काहीसे बेरडासारखे दिसू लागले होते. या न्हाव्याने आपली कामगिरी केल्यावर ते दोघे पुन्हा ब्राह्मणासारखे दिसू लागले आणि आपापले अंगरखे आणि पागोटी चढवल्यावर तर ते मराठा व केसरी यांचे विद्वान संपादक आहेत असेही ओळखता येऊ लागले. तुरुंगात लागलेल्या सवयींमुळे बळवंतराव काही वेळ आपली पगडी पुन्हा पुन्हा डोक्यावर नीट बसवीत होते हे खरे, पण थोड्याच वेळाने वाटोळ्या टोपीप्रमाणे ती सांभाळण्याची गरज नाही हे त्यांना पटले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर दोघांवरही हारतोऱ्यांचा वर्षाव झाला. मग मोठ्या समारंभाने त्यांची मिरवणूक काढून त्यांना गावभर फिरवण्यात आले. जागोजाग त्यांना पानसुपाऱ्या झाल्या. नंतर प्रार्थना समाजात मोठी सभा भरून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बळवंतराव भाषणात म्हणाले, आम्ही केलेली सेवा लोकांना पसंत पडली आहे असं दिसतं. त्यांनी आज अशी सहानुभूती दाखवली, तशी पुढे देखील दाखवलीत तर आमचा एक पाय नेहमी तुरुंगात आहे असं समजा. हे वाक्य उच्चारताना त्यांच्या डोळ्यात चमक होती, मुद्रेवर बेफिकिरी होती आणि त्यावेळी आपला एक पाय अशा आवेशाने टाकला की सारी सभा थरकली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांचा हा आविर्भाव पाहून गोपाळकृष्ण गोखले या विद्यार्थ्यावर इतका परिणाम झाला की आपलेही आयुष्य देशसेवेत व्यतीत करावे असे त्याला अधिकच उत्कटतेने वाटू लागले. अंताजी दामोदर काळे नावाच्या शाळकरी विद्यार्थ्याला देखील देशासाठी आपण धडपडत राहावे अशी प्रेरणा त्यावेळी झाली. दाजीसाहेब खऱ्यांनी आपल्या दोन्ही मित्रांना प्रेमाने जेवू घातले. चांगला आंबेमोहर तांदळाचा भात, साजूक तूप लावलेल्या घडीच्या पोळ्या व कांदा व लसूण यांचा स्पर्शही नसलेली भाजी वगैरे जेवणातले नित्याचे पदार्थ त्या दोघा मित्रांना त्यावेळी अगदी अपूर्वाईचे वाटले आणि 101 दिवसानंतर प्रथमच आगरकर मनापासून जेवले. ते म्हणाले, बळवंतराव, आज मात्र पानातले चांगले पदार्थ माझ्यासाठी राखून ठेवू नका हो. पण अन्न आवडले तरी अशक्तपणामुळे दोघांना जेवण काही फारसे गेले नाही. पुण्यालाही या संपादकद्वयाच्या स्वागताची मोठीच तयारी झाली होती. या स्वागताची सुरुवात खडकीपासून झाली. तेथे डेक्कन कॉलेजचे 51 विद्यार्थी हजर होते. या दोघांना पाहून त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कित्येकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मग हे विद्यार्थी 3rd क्लासच्या 2 डब्यात बसले. टिळक आगरकर देखील आपल्या 2nd क्लासच्या डब्यातून उतरून एकेका डब्यात एक असे जाऊन बसले. पुणे स्टेशनवर लोकांची एकच गर्दी झाली होती. इतकी की प्रतिष्ठितांना आपली प्रतिष्ठा सांभाळणे अवघड जात होते. तेथेही मिरवणूक निघाली, पानसुपाऱ्या झाल्या. मग संध्याकाळी सार्वजनिक सभेतर्फे मोरोबा दादांच्या वाड्यात जाहीर पानसुपारीचा समारंभ झाला. त्यात इतर अनेकांबरोबर ज्योतिबा फुल्यांनी देखील भाषण केले. लोकप्रियतेची एक प्रचंड लाट उसळली होती आणि बळवंतराव व आगरकर तिच्यावर आरूढ झाले होते. लोकमत ही एक प्रचंड शक्ती आहे याचा बळवंतरावांना अनुभव येत होता. त्यांची कुशाग्र बुद्धी या शक्तीचे मोजमाप करण्यात गुंतली होती. त्यांच्या अंगीकृत कार्यासाठी अफाट शक्तीची आवश्यकता होती. समारंभ संपल्यावर हा विचार त्यांच्या मनात चालला असता वामनराव आपटे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी निक्षून सांगितले, इति उप्पर या वर्तमानपत्रांशी मला काडीचाही संबंध ठेवायचा नाही. ती आपली तुम्हीच सांभाळा. बळवंतराव त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता आपटे तेथून तरातरा निघून गेले.